हा कंपल्सरी एपिसोड आहे टीचरसाठी. मुलं बघू शकतात आणि नंतर पॅरेंट्स बघू शकतात. आणि मी फोर्स करणार आहे की मुलांनी बघावा म्हणून, पण स्पेशली टीचर्स आणि पॅरेंट्ससाठी हा पॉडकास्ट होणार आहे. नक्कीच. कॉमनली म्हणतो की अडल्ट फिल्म बघणे ते कळतं, आणि त्यांना आम्ही ऍक्च्युली त्यांच्याकडे आम्ही हे टॉपिक होती बोललो, पण आम्ही अनकम्फर्टेबल होतो. स्पेशली फिमेल टीचर्स अनकम्फर्टेबल होतात कसं बोलूया या विषयावर. विषय पण महत्वाचा आहे. आणि टोटली मेल आम्ही डायरेक्ट बोलू शकत नाही, कारण तिकडे फिमेल्स पण असतात. बरोबर. सो हे कसं काय करणार आहे, एज्युकेशन कसं देणार आम्ही मुलांना. सो मी मला वाटतं गेल्या वर्षी किंवा या वर्षाच्या सुरुवातीला पणजीच्या एका शाळेमध्ये ह्याच टॉपिकवर वर्कशॉप घ्यायला गेले होते 9वीच्या मुलांना. म्हणजे तिकडच्या पीटीए मेंबर्सनी आणि टीचर्सनी स्पेसिफिकली मला रिक्वेस्ट केलेली की ही जी 9वी 10वीची मुलं आहेत ती आमच्या हाताबाहेर गेली आहेत. त्यांना इतके असे विचित्र प्रश्न पडतायत की त्याने, जसं तुम्ही अगदी योग्य म्हणालात, फिमेल टीचर्स स्वतः अनकम्फर्टेबल फील करतायत. त्याच्यात मुलांचा दोष नाहीये, कारण युट्यूबमुळे एक फार विचित्र पद्धतीची इन्फॉर्मेशन त्यांच्या हाताला लागते, ज्याच्यावर कशाचाच कुणाचाच कंट्रोल नाहीये. त्याच्यामुळे ते काय बघतायत, काय वाचायला मिळतंय, नोबडी हॅज अन आयडिया. दुसरी गोष्ट काय आहे की एक क्युरॉसिटी असते, एक कुतूहलता असते की हे काय आहे, कसं आहे, काय. सो त्याच्याविषयी ना माणूस जसं मिळेल तशी माहिती मिळतो. आता आपल्याला प्रॉपर माहिती तर कोण देत नाहीये. विचारलं तर माणूस अनकम्फर्टेबल होतोय, घरातला जो कोण असेल किंवा शिक्षक असेल काय असेल. मग आता माणूस कुठून शोधून काढणार? इंटरनेट. आणि इंटरनेट जितकं चांगलं आहे तितकंच ते वाईट आहे. बरोबर. तुम्ही जे शोधाल ते विदाऊट एनी फिल्टर तुमच्या पुढ्यात येतं. आता ते त्या माणसाच्या वयोगटाप्रमाणे त्याला योग्य आहे अयोग्य आहे त्या बिचाऱ्या गुगलला काहीच माहित नाही. आता मुलांना त्यांचं, जसं मी म्हटलं तसं क्युरॉसिटी असते, ती फुलफिल करायला दे विल फाइंड एनी मीन्स टू गेन इन्फॉर्मेशन. सो ती आपली जबाबदारी परत एकदा हीच पडते की शाळांमधून एकतर लैंगिक शिक्षण हे तुम्ही एफिशियंटली द्या, एक सेपरेट विषय ठेवा की ज्याच्याने त्या मुलांना ती माहिती मिळेल फ्रॉम अ ऑथॉरिटेटिव्ह पर्सन. त्यांना हे इंटरनेटवर जाऊन स्वतःचं कुतूहल जे असतं ते फुलफिल करायची नीड पडणारच नाही, कारण एनिवेज त्याच्यातून त्यांना चुकीचं शिक्षण मिळत आहे. ते नॅचरल शिक्षण काही मिळतच नाहीये. आणि म्हणून जेव्हा पुढे जाऊन हीच मुलांची जेव्हा लग्न होतात तेव्हा दे बिकम व्हेरी क्लूलेस, कारण त्यांना त्या गोष्टी ऍक्च्युअल नॅचरल माहितीच नसतात. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर वृत्तपत्रामध्ये सुद्धा लेख लिहिलाय की लैंगिक शिक्षण हे महत्वाचं आहेच. बेसिक्स तरी सांगायचा प्रयत्न करा फ्रॉम अ ऑथॉरिटेटिव्ह पर्पज, की ज्याने त्या मुलांना योग्य ते आणि पाहिजे तितकंच त्यांच्या वयोगटानुसार त्यांना ते ज्ञान मिळेल. जिथे त्यांची क्युरिओसिटी तिथेच शमली की ते दुसरीकडे वाटा शोधायला जाणार नाही. पण ह्याच्या अनेक असा सिमिलर प्रश्न येतो. एक सहज मला, जेव्हा तुम्ही मुलांकडे खूप फ्रेंडली होतात ना तेव्हा हे सहज प्रश्न येतात. सर तुका खबर असा माझे गर्लफ्रेंड 7th येईन असा. आणि तू कितले रे? 5th येईन. अरे ओके, मम्मी खबर आहे रे. मम्मी कित्याक सांगपाक डायरेक्ट वरतलो 10वी तुका सांगपाक. काय करावं या मुलांसाठी? कुठला सब्जेक्ट कुठे घेऊन जातात ते? बरं, ह्यांना डील कसं करायचं? आमच्याला ओरडू पण शकत नाहीये, त्याच्यावर कन्व्हर्सेशन पण करू शकत नाहीये. काय करावं त्यांच्याशी? ह्याविषयी सांगायचं झालं ना तर आपला जो मीडिया आहे दॅट प्लेज अ ह्यूज रोल. आता जे काही आपण सिनेमे पाहतो त्या सिनेमांमध्ये जे काही दाखवलेलं असतं मुलं तेच फॉलो करतात की बाबा हा हे असं आहे. आता त्यांच्या वयानुसार ते त्यांना समजही नसते. जसं आता तुम्ही एक्झाम्पल दिलं की बाबा माझी गर्लफ्रेंड आहे 9वी 10वीत, तुम्हाला नातं काय आहे हेच माहित नाहीये. व्हॉट इट टेक्स टू बिल्ड अ रिलेशनशिप हेच माहित नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहात? काहीच नाही. आणि मग मी आता काउन्सिलिंग करताना पण मुलांना हेच सांगते की तुम्हाला नातं काय आहे हे माहित तरी आहे का? त्या नात्यासाठी काय काय करावं लागतं? समोरच्या माणसासोबत एक नातं बिल्ड करायला, ते बनवायला तुम्हाला किती इमोशनल एफर्ट्स घ्यावे लागतात, समोरच्याला समजावं लागतं आणि ते समोरच्याला समजण्याआधी स्वतःला समजावं लागतं. कारण जर तुम्हाला तुमचे गुणदोष, तुम्हाला तुमचे ट्रिगर्स माहित नसतील तर तुम्ही समोरच्याला काय समजवाल स्वतःविषयी, आणि तुम्ही त्याच्याकडून कसं एक्सपेक्ट कराल की बाबा तो किंवा ती मला खुश ठेवेल? तुम्हालाच माहित नाही की तुम्ही कसे खुश राहणार आहात. व्हॉट आर युअर प्लस अँड मायनस, तुमचे इमोशनल नीड्स काय आहेत तुम्हालाच माहित नाहीये, तर समोरच्याला तरी काय कळेल? आणि समोरच्यालाही स्वतःविषयी माहित नसतं, कारण ते वयोगटच नाही, तर वयच नाहीये ह्या गोष्टी करायच्या.
पण ते चर्चा जाते होतं बा. पण त्यामुळे त्यांना ह्याच पद्धतीने समजावणं गरजेचं आहे. त्यांना असं सांगून चालणार नाही बाबा हे सगळं वाईट आहे, हे करायचं नाही, ते जाऊन आणखीन करणार. रिव्हर्स सायकोलॉजी, जितकं नाही म्हणाल तितकं जाऊन आणि तेच काम करणार. सो त्याच्यापेक्षा त्यांना त्याचं टेक्निकॅलिटी एक्सप्लेन करा की व्हॉट इट टेक्स टू बिल्ड अ रिलेशनशिप, व्हॉट इज अ रिलेशनशिप, रोमॅन्सचा खरा अर्थ काय आहे, लग्नाचा खरा अर्थ काय आहे. लग्न म्हणजे नुसतं बाबा आता समाजाने केलंय, ती एक इन्स्टिट्यूशन आहे, एक कुटुंब व्यवस्था आहे म्हणून आपण करतो आणि मोकळे होतो, तर तसं नाहीये. ती एक पार्टनरशिप असते. आता हेच किती लोकांना माहित नसल्यामुळे किंवा ह्याची थोडेफार फरकाने मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे कितीतरी डिवोर्सेस आपण आजूबाजूला पाहतो. काय कारण आहे? हेच तर कारण आहे. इमोशनल इनकम्पॅटिबिलिटी हे कारण आहे. आता टॉपिक आला म्हणून मी विचारतो की तुमच्याकडून जाणायला आवडेल की एक टीचर पॉईंट ऑफ व्ह्यू, स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू, ऍक्च्युली रिलेशनशिप किंवा मॅरेज म्हणजे ऍक्च्युली काय, त्या वयोगटात समजून घेण्यासाठी काय आहे ऍक्च्युली रिलेशनशिप किंवा एक मॅरेज म्हणजे. फॉर एक्झाम्पल मी एक टीचर आहे, मुलांना शिकवतं, तर ते मुलांना मी कसं समजून सांगणार की बाई म्हणजे काय. आता आम्हाला पॅरेंट्सला सांगायचं तर टॉपिक तो वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही समजू शकतो, तर मुलांना कसं समजून सांगणार आम्ही, तो टीचर्स कसे सांगणार, त्या पद्धतीने थोडंसं तुम्ही एक्सप्लेन केलं तर. नक्कीच. सो मी माझ्या स्टुडंट्सना तरी असंच सांगते की रिलेशनशिप म्हणजे त्यांच्या वयोगटानुसार इट इज फ्रेंडशिप. फॉर एक्झाम्पल 10वी पर्यंत मुलं आहेत, हा, इट इज फ्रेंडशिप. सो तुम्हाला मैत्रीचा खरा अर्थ आधी माहित असायला पाहिजे. नॉर्मली आपण शाळा कॉलेजांमध्ये मैत्री कशी करतो, अरे चल भाई जरा हँगआउट करूया, KFC मध्ये जाऊन काय पिझ्झा खाऊया, डॉमिनोज मध्ये जाऊया, झाली त्यांची मैत्री. इतकीच असते मैत्री शाळा कॉलेजमध्ये. पण रिलेशनशिपची मैत्री वेगळी आहे. तिथे समोरच्याला समजून घ्यावं लागतं, स्वतःविषयी बोलावं लागतं. आता आपण शाळा कॉलेजांमध्ये जी मैत्री करतो, आपल्यापैकी किती जण असे आहेत की जे आपल्या मित्राला सहजतेने स्वतःचे खरे प्रॉब्लेम सांगतात, स्वतःच्या घरातली खरी परिस्थिती सांगतात. खूप कमी माणसं आहेत. पीपल लाईक टू शो ऑफ अ लॉट की माझ्या घरामध्ये सगळे असा बरे असा, पण खरी परिस्थिती कोणी सांगायला पाहत नाही. का? कारण मला शाळेतले कोण जज करतील, कोण काही चिडवतील. पण तोच तर खरा मुद्दा, ही खरी मैत्री नाहीये. आणि हेच जर तुम्ही एका नात्यामध्ये स्त्री पुरुष अशा नात्यामध्ये किंवा एक मुलगा मुलगी अशा नात्यामध्ये कन्वर्ट करायला गेलात, तर तुमच्याकडे पहिल्यांदा ती हिंमत पाहिजे स्वतःविषयी खरं बोलायची, स्वतःविषयी खरं सांगायची. ही माझी परिस्थिती आहे, मी असा आहे, किंवा हे बाबा हे माझं असं आहे, दिस इज माय लाईफस्टाईल, व्हॉट एव्हर दॅट इज, मी असा आहे A to Z. एक्सेप्टन्स आहे का? मग समोरच्याला आपण पाहायचं तितकंच बरं वाटतंय का, तोही तितकाच ओपन अप होतोय का. या वयोगटासाठी रिलेशनशिप किंवा रोमॅन्सचा अर्थ तुम्ही फ्रेंडशिप हाच सांगणं गरजेचं आहे. आय नो फिजिकल इंटिमसी इज ऑल्सो अ अँगल टू इट, एक भाग आहे. पण तो आता त्यांच्या वयोगटात जसं मी म्हटलं तसं त्यांना त्यासाठी लैंगिक शिक्षणाची गरज आहे. काय योग्य काय अयोग्य, कशाचे काय कॉन्सिक्वेन्सेस असतात हे त्यांना समजवणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याने ते इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यायची ताकद ठेवतात की आपल्या भविष्यावर ह्याचा हा परिणाम होऊ शकतो. सो आपण कसं करायला पाहिजे, तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करूच नका असं म्हटलं तर कोणी ऐकणार नाहीये. पण तुम्ही जर त्यांना हे एक्सप्लेन केलं की बाबा ह्याच्या मागे एवढी मेहनत असते, एवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते, तुम्हाला मी सांगते गॅरंटीड हाफ ऑफ द मुलं तेव्हाच मागे होतात की बाबा मी आणि माझा अभ्यास बरा, माझ्याच्यानी हे जमणार नाही. कारण त्यांचं वयोगटच नाहीये, ते त्यांचं वयच नाहीये हे सगळं तो काय म्हणतो ना रिस्पॉन्सिबिलिटी पेलायची. तुम्ही जर हा खरा अर्थ त्यांना सांगितला, आणि असंही बघायला गेलं तर हाच तर खरा एक लॉंग लास्टिंग रिलेशनशिपचा अर्थ आहे, फ्रेंडशिप. इव्हन जी 50, 60, 70 वर्षांची लग्न असतात, आफ्टर अ पॉइंट, रील मध्ये पण आपण एक जोक म्हणून बघतो की आफ्टर अ पॉइंट तो कुछ नाही होता है, बस बातें होती है. ती खरी आहे गोष्ट, पण मग ती बातें होण्यासाठी यू नीड इमोशनल कम्पॅटिबिलिटी. ती कशी आणणार आपण, जेव्हा आपले वल्नरेबिलिटीज आपण शेअर करतो, आपण सहजतेने त्या माणसासमोर वावरतो, आपण सत्यतेने वावरतो, तेव्हाच त्या गोष्टी होतात. हे जर त्या मुलांना सांगितलं तरच ते काम नीट होणार. म्हटलं आतापर्यंत ज्यांचे कॉन्व्हर्सेशन झालं ते मला असं समजतं की जेवढे आमचे कम्युनिकेशन होणार मुलांसोबत, जेवढे ज्याप्रमाणे तेवढे इम्प्लिमेंट टीचर्स पण होणार आणि इम्प्रुव्हमेंट होणार. आणि सेकंड एक मला असं इकडे वाटतं की फॉर एक्झाम्पल मी जर एक सेक्स एज्युकेशनवरती टॉपिक घेऊ शकत नाही, पर्टिक्युलर स्कूलला टीचर असल्यामुळे, तर कोण एक्सपर्ट आहे त्या फील्डला त्यांना बोलवायचं आणि सांगायला लावायचं. बरोबर. तर मला जमत नाही ते कळायचं आणि कोणाला सांगायचं करायला, पण ते करावं लागणारच आहे.
आता अशा कोणत्या गोष्टी आहेत जे स्कूल्स आणि स्कूल टीचर्स आणि स्टुडंटचे गॅप आहेत ते फुलफिल करू शकतो आणि त्यांची फ्रेंडशिप किंवा झोन जाय चांगला वाढू शकतो आणि मुलं पण चांगली शिकू शकतात आणि टीचरचा पण ग्रोथ होऊ शकतो. असे कुठल्या काही गोष्टी आहेत तुम्ही सांगू शकता जो आम्ही बोलायला पाहिजे? एक बेसिक अँगल म्हणजे बिंग रेलिव्हेंट टू देम. आता नॉर्मली बघायला रेलिव्हेंट म्हणजे मला काय म्हणायचंय की मोस्ट ऑफ द टाइम जे आपण शिक्षक असतो ना, वी कम फ्रॉम अ डिफरंट जनरेशन. आपला काळच वेगळा. आता जसं माझ्याच बाबतीत म्हणायचं झालं तर मी मिलेनियल मध्ये पडते. सो मी 90 ते 2000 याच्यामध्ये जन्मलेली आहे. 96चा माझा जन्म. सो त्याच्यामुळे माझा काळ वेगळा ह्या मुलांपेक्षा. मी ज्या मुलांना आता शिकवायला किंवा समजवायला किंवा काउन्सिलिंग करायला जाते ती 2008ला जन्माला आलेली आहे. म्हणजे तेव्हा मी 8वी 9वीत होते. तो इतका मोठा गॅप आहे. त्याच्यामुळे मी अगदी स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर भरपूर वेळेला इट इज खूप नैसर्गिक आहे ते की मी ना जजमेंटल होऊ शकते की काय ही आत्ताची मुलं, ह्यांना सांगितलेलं समजतच नाही, उथळ आहेत, नुसता ह्यांना धागडधिंगा करायचा आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला, हे नुसते शो ऑफ मध्येच आहेत, दे हॅव व्हेरी लेस व्हॅल्यूज, त्यांना वाचनाची आवड नाही. मी जजमेंट करायला काय वाटेल ते करू शकतो जे माझ्याकडून नैसर्गिकरित्या होऊ शकतं. कारण लाईक आय सेड इतका मोठा गॅप आहे, जनरेशन गॅप आहे. पण म्हणूनच ते आपण करू शकतो की हाऊ टू बी रेलिव्हेंट विथ दॅट जनरेशन. सो मी आता त्यांच्याशी बोलताना कशी बोलते, त्यांच्या वयोगटात जाऊन बोलते, माझी मॅच्युरिटी न सोडता. त्याच्यामुळे मला कधीतरी बाबा आताचे काय स्लँग आहेत, LOL काय, ROFL काय, आणि भरपूर काय काय स्लँग्स आहेत जे मला हाफ ऑफ द थिंग मला अजून माहित नाहीये, पण मी शिकायचा प्रयत्न करते. ज्याने काय आहे त्यांच्याशी ऍटलिस्ट वरवर बोलताना मी रेलिव्हेंट वाटते, त्यांना मी त्यांच्या अंडरस्टँडिंगची वाटते, ज्याने मला ती एक्सेप्टन्स त्यांच्याकडून मिळतो. ते स्वीकारतात मला की ही आहे, ही आपल्याला समजून घेईल बाबा, त्यांनाही विश्वास वाटतो, ही उगीच पकावगिरी करणार नाही त्यांच्या भाषेत बोलायला गेलं तर. त्याच्यामुळे ते सहजतेने माझ्या जवळ ओपन अप होतात आणि त्यांचे प्रॉब्लेम आणि त्यांचे विचार खरं सांगू तर इतके प्रगल्भ असतात ना, इट इज सो सरप्राइझिंग ऍट टाइम्स की एक 16 वर्षाचं मूल, 17 वर्षाचं मूल तुम्हाला इतकं प्रगल्भतेने एखादी गोष्ट सांगून जातं की तुम्हाला पण असा चटका बसतो मनाला की अरे हा विचार मी केलाच नव्हता, अशा पद्धतीने मी कधी काय, थॉट प्रोसेसच माझी अशी नव्हती. त्याच्यामुळे आपण खरं तर ह्या पिढीला अंडर एस्टिमेट करतोय. फक्त काय आहे, तो जो आपला गॅप आहे ना, तो जर आपण जरा क्लोज केला. आपली पिढी वेगळी होती, आपल्याला छड्यांनी मार पण बसलाय, पण आपण कधी टीचरला हू की चू केला नाहीये. पण आताची ही पिढी ते समजून घेणारी नाहीये आणि तो काळ शिल्लक राहिला नाही जिथे आपण पट्टीने मारू शकतो किंवा काही, ते नाहीच आहे आता. त्याच्यामुळे त्यांच्या कलेनी जाणं म्हणजे काय, तर बिंग रेलिव्हेंट टू देम, त्यांच्या लेवलला, त्यांच्या मतीला साजेल असं आपलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. आता ते डबल एफर्ट्स आहेत मला कळतायत, पण ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि एक साधासा हा आमचा एपिसोडचा मला एंड करायला आवडेल ह्या प्रश्नाने की खरा टीचर कोण, ऍक्च्युली हु इज रिअल टीचर, असं ओळखायचं? डेफिनेशन सांगायला खरं तर मी पात्र नाही, कारण मी काउन्सिलर आहे, बरोबर. सो त्याच्यामुळे मी जास्त काही बोलले तर ते अति ज्ञान दिल्यासारखं पण होतं. त्याच्यामुळे ती माझी पात्रताच नाही की खरा शिक्षक कोण ते सांगायला. म्हणजे बेसिक 1-2-3 असे पॉइंट असायला पाहिजे जे ते आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो. जसे की मी सहज म्हणतो की माझं असं आहे की बिंग अ लीडर, मी सहज म्हणतो की मी ट्रान्सपरंट आहे. बरोबर. जसं मी तुमच्याबरोबर बाहेर असतो तसंच मी आहे, पण पर्टिक्युलर ऑन टॉपिक, फॉर एक्झाम्पल मी एक सेशन घेतो तर ज्या टॉपिक मला बोलायला पाहिजे त्या टॉपिकवर मी तिकडे सिरियस असणार, ते तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे. तिकडे मी तिकडे तुमचा फ्रेंड होणार नाहीये, ते मी ऐकून घ्या. त्याच्या अगोदर नंतर मी तुमचा मित्र आहे, पण टॉपिकसाठी मी मित्र झालो तर टॉपिक पोहोचणार नाही तुमच्याकडे. तर पर्टिक्युलर कामसाठी मी ते तिकडे त्या रोल मध्ये जातो आणि परत बाहेर येतो, आहे तसं. तसं एक माझा एक नेचर आहे, तो एक असला पाहिजे प्रत्येकाचा, तो खूप लोकांशी कनेक्ट होतो. सेकंड, आम्ही खूपशी आपली चुका दाखवून ठेवतात. मी असं आहे की माझी चुका ओपन करतो मी, कारण मी जी चुका केली तुम्ही करू नका ते करतात तर, आणि केली तर याचे सोल्युशन हे आहे हे पण मी सरळ सांगतो. अगोदर मी पॉडकास्ट अशा पद्धतीने घेतो, आता पॉडकास्ट असं घेतो मी फ्युचर मध्ये, आणि कसं घेणार, माझं माइंड जसं डेव्हलप होतं तसं घेतो मी. हा पण दाखवलं पाहिजे, ही क्वालिटी आहे, मेजर क्वालिटी. आणि तिसरी मला वाटते जी मी सरळ सांगतो की लोकांना हे सांगू नका की तुम्ही असं करा म्हणून, लोकांना हे सांगा की आम्ही असं करूया. बरोबर. त्या निमित्ताने तुमची पण तयारी होते की ती गरज शिकून घ्यायची. मी तुम्हाला ती माहित असते, पण तुम्ही वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने शिकतात ना, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो.
जसं की आता माझं हँडरायटिंग असं आहे, तुमचं हँडरायटिंग वेगळं असणार सेम गोष्टी लिहिण्यासाठी. बरोबर. ते मला बघण्यासाठी मुंबईत येणार, काहीतरी शिकणार मी त्यातून. सो माझ्यासाठी हे 3 मेजर टॉप बदलले असतात एज अ लीडर म्हणून, आणि मी ते फॉलो करतो. आता थोड्या काळानंतर मी हे सांगणार की हे नाही आहे बा, हे आहे. पण सध्याच्या दरम्यान तरी मला हे वाटतं की ओपन बुक असलंच पाहिजे नेहमी सतत, तर मुलांना ते अट्रॅक्ट होतं. प्रत्येकाला आपलं सगळं मोठं पण सांगतात, मी असं आहे तसं आहे, कशाला? सगळ्यांना माहिती आहे इंस्टाग्राम वरती फोटो तुझा वेगळा, ते दिसतं वेगळा, सगळ्यांना माहिती आहे. ते नको आता, जसं आहे तसं था. तो काय गेलाय. एक टाइमवर गरज होती की मोटिवेशनल स्पीकर मला पाहिजे, मला मोटिवेट करणारी कोण पाहिजे, तर नाही आता काय. आता प्रत्येक जणाकडे काय म्हणतात, प्रत्येकाला मोटिवेशनल स्पीकर आहे, त्यांच्याकडे ऐकण्यासाठी कोण नाहीये, लिसनर पाहिजे त्यांना. बरोबर. सो तो एक झाला तर चांगला आहे. एक मजा वाटलं, असं वाटलं आता हा जरा माझा पर्स्पेक्टिव्ह माझ्या फील्डमध्ये कुठे जातो इकडे, पण स्कूलमध्ये पर्स्पेक्टिव्ह वेगळा राहू शकतो. नक्कीच. तुम्ही स्कूलमध्ये काय फ्रेंड म्हणून राहू शकत नाही ऑलवेज शिकवताना, बरोबर. तिकडे काहीतरी वेगळं असू शकतो ना, तिकडे काय असायला पाहिजे. कारण तुम्हाला विचारला प्रश्न एकच करणार की तुम्ही विविध सेशन्स घेतात शाळेमध्ये, तुम्ही मोर ऍक्टिव्ह असतात. माझं कधी चुकून मुकून असतं सेशन, पण तुम्ही तिकडे नेहमी ऍक्टिव्ह असणार आहे, तुम्हाला खूप माहिती आहे. म्हणून म्हटलं की काय बेसिक असायला पाहिजे, तुम्ही फॉलो करतात ते करायला पाहिजे. बरं, आता तसं सांगायला गेलं तर मी असं अगदी पॉइंट टू पॉइंट माझ्याकडे कारण या प्रश्नाचं उत्तर कोणाचकडे नसतं ना, हू इज अ आयडियल. आता आयडियलचं आपण काय सांगू शकत नाही, कारण द फनिएस्ट फॅक्ट ही आहे ना की प्रत्येकासाठी त्याच्या मेंदूतला आयडियल हा डेफिनेशन वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे ह्याचं एक जेनेरिक उत्तर असू शकणार नाही. पण एक साधं उदाहरण मी देते, त्याच्यावरून तुम्ही आणि ऑडियन्सनी समजून घ्या काय ते. की जसं आता मध्यंतरी काय होत होतं की मुलांचं असं होतं ना की काउन्सिलिंग काय, उगीच लेक्चर आहे, सो लेक्चरला थोडं टेकन फॉर ग्रांटेड म्हणून पकडायचं, किंवा लेक्चरला बंक मारायचा, उशिराने यायचं, असे प्रकार होत होते. मी लगेच काही त्यांना ओरडले नाही, काही बोलले नाही, काय नाही. मी 2-4 महिने दिले, ऑब्झर्व केलं की काय स्टुडंट पॅटर्न्स, बिहेवियर पॅटर्न्स काय होत आहेत. आणि मग एकदा शांतपणे वर्ग गोळा केला, आणि अगदी मी म्हणेन की खडे बोल सुनावले असं नाही, पण एक ज्याला फर्म येट कम्पॅशनेट असा जो टोन असतो, की मी माझं म्हणणं स्पष्ट मांडते, आय एम बिंग सिरियस बट आय एम स्टील बिंग व्हेरी पोलाइट अँड व्हेरी काइंड टू यू. मी एक मित्रत्वाच्याच नात्याने बोलते, बट आय नो दॅट आय एम बिंग व्हेरी फर्म. आणि त्या माझ्या टोन मधून मी जास्त पोर्ट्रे करत होते. मी मुलांना सरळ हे एक्सप्लेन केलं की जसे तुम्हाला भावना आहेत, जसे तुमचे कधी ब्रेकअप होतात, कधी तुम्ही पास नापास होता, तुमचा मूड नसतो, कुणी मित्रासोबत भांडण झालेलं असतं, तुम्हाला नाही बसायची इच्छा होत, किंवा तुम्हाला भूक लागते, तुम्हाला कॅन्टीनला पळायचं असतं, भूक मलाही लागते. तुम्ही जसे ह्युमन बिंग आहात तसे मी पण एक आहे ना ह्युमन बिंग. सो माझं पण एक पर्सनल आयुष्य आहे, माझाही कधीतरी मूड खराब असू शकतो, माझंही कुणाशी भांडण झालेलं असू शकतं, किंवा मला बस वेळेत नाही मिळाली, सो मी पण अगदी लेट धावत धावत आलेली असू शकते. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की मी त्यांना ह्याच पद्धतीने समजवलं की जितके प्रॉब्लेम तुम्हाला आहेत, जितक्या भावना तुम्हाला आहेत, तितक्याच ते शिक्षकांनाही असतात. तुम्ही जर स्वतःच्या स्थानावर तुमच्या शिक्षकालाही बसवून पाहिलं तर आपोआप तो मान सन्मान तुमच्या मनात येणार, कारण तुम्ही त्याला आपलं मानणार. मी अशा पद्धतीने फेस माझा व्हेरी सिरियस ठेवून त्यांच्याशी हितगुज साधलं. ह्याच शब्दात मी त्यांना काही ओरडले किंवा नाही असं बसा तसं बसा, नाही तर मी ह्यांना कंप्लेंट करीन, मी असं काही केलं नाहीये. मी त्यांना व्यवस्थितरित्या समजवलं. आणि तुम्हाला खरं तर मला पण बघून बरं वाटलं आणि तुम्हालाही ऐकून बरं वाटेल की त्याच्यानंतर एकाही मुलाने ना वर्ग बंक केलाय ना डिसरिस्पेक्ट केलाय, कारण त्यांना ते म्हणणं पटलं आणि लक्षात आलं. हेच जर मी आरडाओरडा केला असता, मी म्हटलं असतं की मी प्रिन्सिपलला जाऊन सांगेन, इंजिनिअरिंगची मुलं आहेत, सो मी जर असं म्हटलं असतं की तुम्हाला मी TNG लावीन किंवा काय, बोलायला शिक्षक काही बोलू शकतात, त्यांनी मुलं ऐकली असती का? नसती ऐकली. मी त्यांना माझा मित्र मानून, बट विथ प्रोफेशनलिझम ऍज अ टीचर, सो त्या नात्यात राहून मी त्यांच्याशी तो एक कम्पॅशनेट टॉक केला. त्यांना आपलं समजून त्यांच्याशी बोलले, मी त्या माझ्या फिलिंग्स त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. ऑब्व्हियसली जे मी दिलं तेच मला इन रिटर्न मिळालं. मी कम्पॅशन दिलं, मला इन रिटर्न तितकंच कम्पॅशन मिळालं. सो त्याच्यानंतर त्यांनी कुठलेही लेक्चर मोस्ट ऑफ द टाइम्स बंक केले नाहीयेत. करावेसे वाटले किंवा अगदीच काही सबमिशन असेल, काही लास्ट मोमेंटला काही फाईल जर्नल द्यायचे, तर मला विचारून जायला लागले, मिस मी जरा जाऊन येतो, 5 मिनिटं द्या, जाऊन येतो. इट इज अ साइन ऑफ रिस्पेक्ट, सो इट इज अ साइन ऑफ इम्प्रूव्हमेंट ऑल्सो.
सो आता त्याच्यातून काय ते समजा की शिक्षकांनी काय करायला पाहिजे. ऍज अ काउन्सिलर मी तर हे खूप केलं. मोठी मेसेज दिली आहे ऍक्च्युली. प्रत्येक जर फॉलो केली तर हे करू शकतो ना. हे मी ऍज अ काउन्सिलर केलं. पण जे ऍक्च्युली तुम्ही पण हेच दाखवलं की मी कशी आहे ती हा बरोबर. पटवून दाखवायला पाहिजे. मी तेच सांगतो ना की मी हा तसं दाखवा ना. करेक्ट करेक्ट. नेचर वेगळं वेगळं असणार प्रत्येकाचा, भाग वेगळा आहे. पण आता मी एक सांगतो की आता आम्ही एक असं अगोदर असायचं बघा की हा खूप सिरियस टीचर आहे, याला मी घाबरतो. आता तो काळ नाहीये, खरंच नाहीये. पण कुठे पण तू म्हटलं ना की मी खूपच सिरियस आहे, मला लोक घाबरणार, तुला कोण घाबरणार पण नाही. तू तिकडेच बस म्हणणार, काय नाही त्याला पडलेलं. ते घाबरले तरी फक्त मार्कांपुरते घाबरतात की ह्याच्या हातात माझे मार्क आहेत. बरोबर. बस.